आजच्या या विशेष आणि अतिशय रंजक अशा सखोल चर्चेमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो केवळ ऐतिहासिक नोंदींपुरता मर्यादित नाहीये. हो. तो मानवी मनाच्या, सायकोलॉजीच्या आणि आपल्या आध्यात्मिक प्रवासाच्या अत्यंत जवळचा आहे. आजच्या आपल्या या अभ्यासाचा मुख्य आधार आहे विद्यावाचस्पती विद्यानंद यांचं अतिशय अभ्यासपूर्ण लेखन. हो. आणि या लेखनाचा जो मुख्य विषय आहे तो म्हणजे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांच्या प्रत्यक्ष सेवेत राहिलेल्या साधकांची आणि सेवकांची माहिती. अगदी बरोबर. आणि या सखोल चर्चेचा एक विशिष्ट उद्देश आहे. म्हणजे विद्यानंद यांच्या या लेखनातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ किंवा अशा कोणत्याही उच्च कोटीच्या आध्यात्मिक व्यक्तींबद्दल वाचतो किंवा ऐकतो तेव्हा बहुतांश वेळा माणसांचं लक्ष चमत्कारांवरच केंद्रित होतं. हो, कोणी हवेतून वस्तू काढली, कोणी आजार बरा केला. एक्झॅक्टली. लोक यावरच चर्चा थांबवतात. पण आजच्या आपल्या सखोल चर्चेचा उद्देश केवळ ते चमत्कार सांगणं हा अजिबात नाही. तो खूपच वरवरचा भाग झाला. खरंय. आणि म्हणूनच हा विषय मला वैयक्तिकरित्या जास्त महत्त्वाचा वाटतो. आपला मुख्य उद्देश आहे त्या माणसांच्या जीवनात झालेलं अद्भुत रूपांतर समजून घेणं. नक्कीच. स्वामींच्या सहवासात आल्यावर या सामान्य आणि काही असामान्य लोकांच्या आयुष्याला कशी एक अखंड आध्यात्मिक दिशा मिळाली, त्यांच्या मानसिकतेत कसा बदल झाला, हे आपण आज उलगडणार आहोत. चला तर मग यावर सविस्तर चर्चा करूया आणि या साहित्यामध्ये दडलेले ज्ञानाचे मोती शोधूया. आणि सुरुवातीलाच विद्यानंद यांनी एक अतिशय भक्कम पाया रचला आहे, जिथे ते म्हणतात की स्वामी समर्थ हे माणसांना घडविण्याच्या अद्भुत सामर्थ्यासाठी प्रसिद्ध होते. माणसांना घडवणं म्हणजे त्यांच्यातील मूळ स्वभावदोष दूर करणं, ही कदाचित जगातील सर्वात कठीण प्रक्रिया असावी. आपण पाहतो की एखाद्या माणसाची साधी सवय बदलणं किती अवघड असतं. हो ना. मग इथे तर संपूर्ण व्यक्तिमत्व बदलण्याची गोष्ट आहे. या लेखनात स्पष्टपणे नमूद केलंय की प्रत्यक्ष सेवेत राहिलेल्या साधकांनी केवळ काही दैनंदिन कामं केली नाहीत, जसं की पाणी भरणं किंवा साफसफाई करणं. हो, त्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थाने त्यांनी आपल्या जीवनाचं पूर्णपणे रूपांतर साधलं. त्यांना एक नवं अधिष्ठान आणि आयुष्याला नवा अर्थ मिळाला. आणि याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे या अभ्यासात दिलेलं पहिलं उदाहरण, चोळप्पा महाराज. अगदी बरोबर, चोळप्पा महाराज. त्यांच्याबद्दल वाचताना खरोखरच अवाक व्हायला होतं. विद्यानंद यांनी त्यांना अखंड निष्ठेचे आणि निरपेक्ष समर्पणाचे प्रतीक म्हटलं आहे. पण थोडा विचार करूया. त्यांनी आपलं घर, आपलं कुटुंब आणि दैनंदिन व्यवहाराचं अक्षरशः सर्वस्व स्वामींच्या चरणी अर्पण केलं. स्वामींनी अनेक वर्ष त्यांच्या घरी वास केला. आपण जर आजच्या काळाचा विचार केला तर एखाद्या पाहुण्याने आपल्या घरात 4 दिवस जरी मुक्काम केला, एक्झॅक्टली, इथे चोळप्पांनी आपलं संपूर्ण घर आणि आयुष्यच एका परब्रह्मस्वरूप व्यक्तीच्या हवाली केलं. एका बाजूला स्वतःचा प्रपंच, कुटुंबाच्या गरजा आणि दुसऱ्या बाजूला स्वामींची अखंड सेवा. हे संतुलन राखणं आणि तेही कोणतीही तक्रार न करता, हे मानसिकदृष्ट्या भयानक कठीण असेल. प्रचंड कठीण. आणि यातली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे चोळप्पांच्या सेवाभावात कोणताही दिखाऊपणा नव्हता. आजच्या जगात आपण काय पाहतो, म्हणजे थोडं काही केलं तरी लोक थोडीशी जरी समाजसेवा किंवा दानधर्म करत असतील तर त्याची सोशल मीडियावर भरपूर प्रसिद्धी करतात. हो, मी हे केलं, मी ते केलं असा अहंकार. तो अहंकार सतत जागी असतो. पण चोळप्पांच्या बाबतीत इथे होती निरपेक्ष समर्पणाची पराकाष्ठा. लेखकाने एक अतिशय सूक्ष्म आणि महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे की स्वामी हे काही नेहमी शांत किंवा गोड बोलणारे नव्हते. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. ते कधी प्रचंड रागावत, कधी अगदी कठोर शब्द वापरत, तर कधी सलग कित्येक दिवस शांत राहत. तरीही चोळप्पांची श्रद्धा अजिबात ढळली नाही. हाच तो मुद्दा आहे जो मला खरोखरच अंतर्मुख करतो. आणि मला यावर एक विचार मांडायचा आहे. आजकाल एखाद्या व्यक्तीने, अगदी आपल्या बॉसने किंवा जवळच्या मित्राने आपल्यावर थोडा राग काढला किंवा आपल्याशी अबोला धरला तर आपण लगेच दुरावतो. आपला अहंकार दुखावला जातो. आपण म्हणतो, मी एवढं करतोय आणि हा माझ्याशी असा का वागतो. बरोबर. पण चोळप्पांची अवस्था वेगळी होती. ते या सामान्य मानवी प्रतिक्रियेच्या पलीकडे कसे गेले असतील. कारण त्यांनी स्वतःच्या मीपणाचा म्हणजे अहंकाराचा त्याग केला होता. जेव्हा आपण म्हणतो की मी सेवा करतोय तेव्हा आपण त्या बदल्यात आदराची किंवा प्रेमाची अपेक्षा करतो. चोळप्पांनी अपेक्षांचं हे ओझंच फेकून दिलं होतं. आणि याच अढळ भावनेमुळे त्यांना स्वामींच्या अनेक गूढ लीलांचे, त्यांच्या खऱ्या स्वरूपाचे साक्षीदार होण्याचं दुर्मिळ भाग्य लाभलं. म्हणजे निष्ठा अशी होती की परिस्थिती कशीही असो,
समोरून कसाही प्रतिसाद मिळो, माझं समर्पण बदलणार नाही. जेव्हा समर्पण भौतिक गोष्टींच्या पलीकडे जाऊन मानसिक पातळीवर पोचतं, तेव्हा माणूस चोळप्पांसारखा स्थिर होतो. त्याने स्वतःला गुरुकार्यासाठी अक्षरशः एक रिकामं भांडं बनवलं होतं. म्हणूनच ते त्या उच्च कृपादृष्टीला पात्र ठरले. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक ठरतो, कारण चोळप्पांसारख्या एका गृहस्थाच्या पूर्ण समर्पणाची कथा वाचल्यानंतर लगेचच एका दुसऱ्या महान साधकाचा उल्लेख येतो. बाळप्पा. हो, बाळप्पा. बाळप्पांची ओळख लेखकाने आज्ञापालन आणि संयमाची मूर्ती अशी करून दिली आहे. बाळप्पांच्या बाबतीत असं सांगितलं जातं की स्वामींनी सांगितलेली अगदी साधी गोष्टसुद्धा ते ईश्वर वचन समजून पूर्ण करत असत. यात मला थोडी गंमत वाटते. कशी काय? आपण एखादं नवीन फर्निचर किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू विकत घेतो तेव्हा त्यासोबत मिळणाऱ्या साध्या मॅन्युअलमधल्या आज्ञा आपण नीट पाळत नाही. अगदी खरंय. आपल्याला वाटतं की आपल्याला जास्त चांगलं समजतं. मग बाळप्पांनी स्वतःचे डोकं न चालवता प्रत्येक आज्ञा जशीच्या तशी कशी पाळली असेल? जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर आज्ञापालन ही वरवर वाटणारी साधी गोष्ट अजिबात नाहीये. म्हणजे कसं? एखाद्याची आज्ञा जशीच्या तशी पाळण्यासाठी सर्वात आधी स्वतःच्या तर्काला, बुद्धीच्या अहंकाराला बाजूला ठेवावं लागतं. मानवी मन सतत प्रश्न विचारत असतं. मी हे का करू? हे असंच का करायचं? यात माझा काय फायदा? एक्झॅक्टली. बाळप्पांनी या अंतर्गत कुलाहलाला पूर्णपणे शांत केलं होतं. त्यांच्या जीवनात जो साधेपणा आणि संयम होता तो यातूनच आला होता. जेव्हा एखादी व्यक्ती आज्ञापालनात स्वतःला झोकून देते तेव्हा निर्णय घेण्याचा मानसिक ताण नाहीसा होतो. हो, आणि एक विलक्षण ऊर्जा मोकळी होते. बरोबर. आणि या अभ्यासात स्पष्ट लिहिलं आहे की स्वामींच्या सहवासात राहून बाळप्पांनी मन संयम, मौन आणि अंतर्मुखता हे गुण आत्मसात केले. आजच्या काळात आपण पाहतो की लोक मनःशांतीसाठी, डिजिटल डिटॉक्ससाठी किंवा अंतर्मुख होण्यासाठी हजारो रुपये खर्च करून विविध शिबिरांना जातात, जंगलात जाऊन ध्यान करतात. खरंय. पण बाळप्पांनी स्वामींच्या केवळ सान्निध्यात राहून आणि केवळ त्यांचं आज्ञापालन करून हे उच्च कोटीचे गुण स्वतःमध्ये भिनवले. आणि त्याचा परिणाम काय झाला ते पहा. केवळ स्वतःपुरता हा आध्यात्मिक विकास मर्यादित न ठेवता पुढे स्वामी संप्रदायाच्या परंपरेत बाळप्पांनी अतिशय महत्वाची आणि पायाभूत भूमिका निभावली. म्हणजे आधी स्वतःला शून्य करून पूर्णपणे आज्ञापालन करायचं, गुरूंच्या इच्छेशी स्वतःला एकरूप करायचं आणि मग त्यातून प्राप्त झालेल्या ऊर्जेतून एक मोठी परंपरा पुढे न्यायची. हा प्रवास खरोखरच अचंबित करणारा आणि सायकोलॉजिकल लेव्हलवर खूप मोठा धडा देणारा आहे. खरंच आहे. आता आपण एका वेगळ्याच उदाहरणाकडे वळूया. एकीकडे आपण चोळप्पा आणि बाळप्पांसारखे साधक पाहिले जे अगदी सामान्य पार्श्वभूमीतून आले होते. हो, आणि पूर्णपणे विरक्त भावनेने सेवा करत होते. पण लेखकाने तात्यासाहेब आणि अक्कलकोटच्या राजघराण्यातील सेवकांचा जो उल्लेख केला आहे तो मला खूपच कठीण आणि वेगळ्या पातळीवरचा वाटतो. तो एक वेगळाच पैलू आहे. तात्यासाहेब हे अक्कलकोट संस्थानाशी निगडीत होते. राजदरबारी वैभव, सत्तेचा दर्प, मानसन्मान आणि सांसारिक मोह हे सगळं त्यांच्याकडे होतं. पण स्वामींच्या प्रभावाने त्यांच्यातही पूर्णतः बदल झाला. मला नेहमी वाटतं की संपत्ती सोडणं सोपं असतं, पण सत्तेचा आणि प्रतिष्ठेचा मोह सोडणं अत्यंत कठीण असतं. जसं एखादा मोठ्या कंपनीचा CEO किंवा एखादा मोठा राजकारणी, त्यांना त्यांच्या पदावरून मिळणारा आदर सोडणं जास्त कठीण जातं. यामुळे एक अतिशय महत्वाचा प्रश्न निर्माण होतो की राजवैभवात राहूनही वैराग्य कसं जोपासावं. बरोबर. अनेकदा असा गैरसमज असतो की अध्यात्म किंवा वैराग्य म्हणजे सर्व काही सोडून जंगलात निघून जाणं. अध्यात्म आणि संपत्ती किंवा सत्ता हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत असं मानलं जातं. पण तात्यासाहेबांचं उदाहरण आपल्याला वेगळीच शिकवण देतं. त्यांनी राजदरबारातील सत्ता आणि मोहाच्या मध्यभागी राहूनही आपलं जीवन स्वामींच्या चरणी अर्पण केलं. वैराग्य हे कपड्यांमध्ये किंवा राहणीमानात नसतं, तर ते मनाच्या अवस्थेत असतं. विद्यानंद यांनी यावर अतिशय सुंदर भाष्य केलं आहे. ते म्हणतात की स्वामींच्या निकट राहून तात्यासाहेबांनी स्वतःच्या अहंकाराचं विसर्जन केले. अगदी समर्पक शब्द आहे हा. आणि या उदाहरणातून हे सिद्ध होतं की बाह्यतः कितीही मोठ्या पदावर असलं, बँक बॅलन्स कितीही मोठा असला किंवा सामाजिक प्रतिष्ठा कितीही मोठी असली, अशा उच्च शक्तीच्या समोर ते सर्व गौण ठरतं. नक्कीच. तिथे कोणत्या गाडीतून आलो आहोत याला महत्त्व नसतं, तर अंतःकरणातील भाव किती शुद्ध आहे याला महत्त्व असतं. आणि हाच नियम राणीसाहेब आणि राजघराण्यातील इतर सेवकांनाही लागू पडतो. अभ्यासात असा एक अतिशय सुंदर संदर्भ आहे की राजमहालात स्वामींचा मोठा सन्मान होत असे. त्यांना मौल्यवान दागिने, उंची वस्त्र अर्पण केली जात असत.
हो, पण स्वामी स्वतः मात्र या सर्वांपासून नेहमी अलिप्त राहिले. त्या वैभवाचा स्पर्श त्यांनी स्वतःच्या अंतर्मनाला कधीच होऊ दिला नाही. ते जसे एका झोपडीत शांत असत तसेच ते महालातही शांत असत. आणि याचाच परिणाम असा झाला की राजपरिवारातील सेवकांनीही स्वामींची निस्वार्थ सेवा करताना तोच अलिप्तपणा आणि वैराग्य स्वतःमध्ये बाणवण्याचा प्रयत्न केला. गुरूच्या आचरणाचा शिष्यांवर असा थेट परिणाम होतो. राजमहालात जिथे प्रत्येक गोष्टीला किंमत असते आणि जिथे मोहाचे क्षण पावलोपावली असतात, तिथे राहून निस्वार्थ सेवा करणं आणि वैराग्य जोपासणं हा एक प्रचंड मोठा आदर्शच त्यांनी घालून दिला. पण मला वाटतं स्वामींची कृपा फक्त राजघराण्यापुरती किंवा चोळप्पांसारख्या पूर्णपणे झोकून दिलेल्या लोकांपुरतीच मर्यादित नव्हती. या लेखनात पुढे सामान्य गृहस्थ ते परमार्थी साधक असा एक अतिशय सुंदर टप्पा येतो, जो सामान्य माणसांसाठी खूपच आश्वासक आहे. अगदी. हो, कारण स्वामींच्या प्रत्यक्ष सेवेत आलेले अनेक साधक हे सुरुवातीला अत्यंत सामान्य संसारी गृहस्थ होते. कोणी शेती करणारा शेतकरी होता, कोणी बाजारात व्यापार करणारा व्यापारी, तर कोणी एखादा सामान्य नोकरदार किंवा सेवेकरी. त्यांच्याकडे न राजवैभव होतं, ना कोणती मोठी आध्यात्मिक बैठक होती. रोजच्या जगण्याच्या संघर्षात अडकलेले लोक होते, पण तरीही त्यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडलं. आणि हे परिवर्तन कसं घडलं हे वाचताना मला सर्वात जास्त आश्चर्य वाटलं. असं का? कारण आपण जेव्हा गुरु-शिष्य परंपरेचा विचार करतो तेव्हा आपल्याला वाटतं की गुरु शिष्याला दररोज सकाळी बसवून लांबलचक प्रवचनं देत असतील, वेदांचं पठण करायला सांगत असतील. हा एक पारंपरिक समज आहे आपला. पण स्वामी असं काहीच करत नसत. या साहित्यातल्या माहितीनुसार कधी त्यांच्या वाणीतील त्रोटक उपदेश, कधी अत्यंत कठोर शब्द, तर कधी सलग कित्येक दिवस पाळलेलं शांत मौन. हेच ह्या सामान्य माणसांसाठी आत्मबोधाचे मार्ग ठरले. म्हणजे विचार करा, एखाद्या व्यक्तीला कठोर शब्दांतून किंवा केवळ शांततेतूनही आत्मबोध होऊ शकतो हे पचवायला थोडं जड जातं. पण सायकोलॉजिकल दृष्टिकोनातून पाहिलं तर ते अगदी अचूक आहे. आणि म्हणूनच प्रत्यक्ष सेवा ही केवळ शारीरिक कष्टाची गोष्ट उरत नाही. लेखकाने अतिशय नेमक्या शब्दांत सांगितलं आहे की ती होती अंतर्मनाची शुद्धी. अंतर्मनाची शुद्धी हे खूप महत्वाचं आहे. हो, कारण जेव्हा गुरु गोड बोलतात तेव्हा शिष्याचा अहंकार सुखावतो, पण जेव्हा ते कठोर शब्द वापरतात तेव्हा तो अहंकार दुखावतो, तिथे तडा जातो आणि त्या तड्यातूनच प्रकाशाला आत येण्याची वाट मिळते. क्या बात आहे. किंवा जेव्हा गुरु मौन बाळगतात तेव्हा शिष्याला बाहेरून कोणतेही उत्तरं मिळत नाहीत. त्याला नाईलाजाने स्वतःच्या आत डोकावून पाहावं लागतं. तिथेच खऱ्या अर्थाने त्याचं परिवर्तन सुरू होतं. हे खूपच प्रगल्भ आहे. या सर्व अभ्यासानंतर आणि या सर्व वेगवेगळ्या व्यक्तींच्या प्रवासाचं निरीक्षण केल्यानंतर विद्यावाचस्पती विद्यानंद यांनी या सर्व सेवकांमधील काही समान गुणांचं एका विशिष्ट पॅटर्नचं विश्लेषण केलं आहे. हो, त्यांनी सेवाभावाची 4 मुख्य वैशिष्ट्ये सांगितली आहेत. मला वाटतं आपण या 4ही वैशिष्ट्यांवर थोडा वेळ देऊन सविस्तर चर्चा करूया, कारण यातच या पूर्ण अभ्यासाचा सार दडला आहे. पहिलं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं आहे अढळ श्रद्धा. अढळ श्रद्धा हे ऐकायला खूप सोपं वाटतं, पण याचा अर्थ आहे परिस्थिती कोणतीही असो, समोरच्या व्यक्तीवरील किंवा परमेश्वरावरील विश्वास अबाधित राहणं. मानवी स्वभाव असा आहे की जेव्हा आपल्या मनासारखं घडतं, आपल्याला यश मिळतं, तेव्हा आपली श्रद्धा वाढते. आपण देवाला पेढे वाटतो. एक्झॅक्टली. आणि जेव्हा परिस्थिती विरुद्ध जाते, जेव्हा दुःखाचे प्रसंग येतात, तेव्हा ती श्रद्धा लगेच डळमळीत होते. आपण म्हणतो देवाने माझ्यासोबतच असं का केलं? पण या साधकांची श्रद्धा परिस्थितीच्या अधीन नव्हती. ती कंडिशनल किंवा अटींवर आधारित नव्हती. स्वामींनी जवळ केलं तरी श्रद्धा तीच, आणि स्वामींनी हाकलून दिलं तरी श्रद्धा तीच. अगदी बरोबर. आणि जेव्हा श्रद्धा अशी अटींविना असते, तेव्हा त्यातूनच दुसऱ्या वैशिष्ट्याचा जन्म होतो, जे आहे निरपेक्षता. सेवेत कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा नसणं. आज आपण समाजात प्रत्येक गोष्टीत गिव्ह अँड टेक पाहतो. अगदी नातेसंबंधांमध्येही मी हे केलं तर मला त्या बदल्यात काय मिळेल असा विचार असतो. अगदी आध्यात्मिक क्षेत्रातही लोक मला मोक्ष मिळावा किंवा माझी पापं नष्ट व्हावीत या अपेक्षेने सेवा करतात. पण या सेवकांच्या मनात हा विचार कधीच शिवला नाही. त्यांनी केवळ कर्तव्य भावनेतून प्रेमापोटी सेवा केली. आणि ही निरपेक्षता ज्याच्याकडे असते त्याच्याकडे तिसरं आणि अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आपोआप येतं, ते म्हणजे सहनशीलता. मगाशी आपण जे बोलत होतो ना की स्वामींच्या कठोर शब्दांनाही त्यांनी प्रसाद मानलं. हो, आजच्या जगात लोकांची सहनशीलता इतकी कमी झाली आहे की सोशल मीडियावर कोणी एक नकारात्मक कमेंट जरी केली तरी लोक डिप्रेशनमध्ये जातात. जेव्हा आपला अहंकार मोठा असतो तेव्हा आपल्याला कोणाचं साधं बोलणंही सहन होत नाही.
पण या साधकांच्या बाबतीत इथे अहंकाराचं विसर्जन झाल्यामुळे कठोर शब्द, अपमान, लोकांची टीका हे सर्व काही प्रसादासारखं वाटू लागलं. ही सहनशीलतेची सर्वोच्च पायरी आहे, जिथे बाहेरच्या जगाचा आतल्या शांततेवर कोणताही परिणाम होत नाही. बरोबर. आणि या सर्वांचा कळस म्हणजे चौथं वैशिष्ट्य, समर्पण. आपली स्वतःची वैयक्तिक इच्छा, स्वतःचे प्लॅन्स, स्वतःची स्वप्न पूर्णपणे बाजूला ठेवून गुरुकार्याला किंवा एका मोठ्या उद्दिष्टाला सर्वोच्च प्राधान्य देणं. हे एका अर्थाने स्वतःचं अस्तित्व पुसून टाकण्यासारखं आहे. हे वाचायला जेवढं प्रेरणादायी वाटतं, प्रत्यक्ष आचरणात आणायला तेवढंच किंवा त्याहून 1000 पटीने कठीण आहे. नक्कीच. जर आपण या चारही गुणांचं सिंथेसिस केलं, त्यांना एकत्र जोडलं, तर आपल्या लक्षात येतं की हे 4 गुण स्वतंत्र कप्पे नाहीत. ते एकाच साखळीचं दुवे आहेत. अगदी बरोबर. जेव्हा 100% अढळ श्रद्धा असते, तेव्हाच निरपेक्षता येते. निरपेक्षता असली की अपेक्षाभंग होत नाही आणि त्यामुळे सहनशीलता आपोआप वाढते. आणि या तिन्हींचा संगम जिथे होतो, तिथे खऱ्या अर्थाने समर्पण घडतं. हां, एका सामान्य माणसाकडून एका उच्च आध्यात्मिक पातळीवर पोहोचण्याचा क्रमिक आलेख आहे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? यातून आपण काय घ्यायचं? याचा सरळ अर्थ असा आहे की गुरुची किंवा कोणत्याही श्रेष्ठ तत्वाची प्रत्यक्ष सेवा करणं म्हणजे केवळ त्यांच्या आजूबाजूला राहून शारीरिक कामं करणं नव्हे. तो तर एक अंतर्मनाचा प्रवास आहे. स्वतःच्या आत साचलेला स्वार्थ, अहंकार आणि मोहाचा कचरा साफ करून मनाची पाटी कोरी करण्याचा तो एक अतिशय सुंदर आणि खडतर मार्ग आहे. या अभ्यासाच्या निष्कर्षात विद्यानंद यांनी हाच धागा पकडून अतिशय सुंदर आणि मार्मिक समारोप केला आहे. ते म्हणतात की या साधकांचं जीवन हे भक्ती, श्रद्धा आणि समर्पणाचे केवळ इतिहासात जमा झालेले किस्से नाहीत. ते आजच्या काळासाठी जिवंत उदाहरणे आहेत. हो, चोळप्पा, बाळप्पा, तात्यासाहेब या सर्वांनी केवळ स्वतःचा उद्धार साधला असं नाही, तर येणाऱ्या पुढील अनेक पिढ्यांसाठी श्रद्धेचा एक भक्कम आणि जिवंत आदर्श निर्माण करून ठेवला आहे. जेणेकरून जेव्हा केव्हा आपल्याला वाटेल की हे सर्व अशक्य आहे, तेव्हा आपण त्यांच्या जीवनाकडे पाहू शकतो. गुरुसेवा ही केवळ बाह्य आचरण नसून ती अंतर्मनातील पूर्ण शरणागती आहे, हे सूत्र यातून अत्यंत प्रभावीपणे समोर येतं. मला वाटतं आजच्या या माहितीच्या अतिरेकाने भरलेल्या आणि सतत धकाधकीच्या असलेल्या जगात आपण सगळेच कुठेतरी हरवल्यासारखे झालो आहोत. सतत कसली तरी धावपळ, नोकरीचा किंवा व्यवसायाचा ताणतणाव, सोशल मीडियावरील तुलना आणि अपेक्षांचं प्रचंड ओझा आपण रोज वाहत असतो. आपण सगळेच आतून खूप थकलो आहोत. अशा वेळी हा अभ्यास आपल्याला एका वेगळ्याच शांततेची आणि स्थिरतेची जाणीव करून देतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ह्या साधकांच्या सेवाभावाचा, त्यांच्या निरपेक्षतेचा आणि विशेषतः त्यांच्या सहनशीलतेचा एक छोटासा अंश, अगदी 1% जरी 1% जरी आपण आपल्या आजच्या दैनंदिन जीवनात आत्मसात करू शकलो, तर हे गुंतागुंतीचे आणि तणावग्रस्त जीवनही नक्कीच सार्थकी लागू शकतं, खूप हलकं होऊ शकतं. बाह्य जगात भौतिक यश कितीही मिळालं तरी रात्री शांत झोप लागण्यासाठी आणि आंतरिक शांततेसाठी अशा अढळ श्रद्धेची आणि समर्पणाच्या भावनेची गरज नेहमीच असणार आहे. खरोखर हा प्रवास केवळ त्या काळातील साधकांचा नव्हता, तर तो मानवी मनाला उन्नत करणारा एक सार्वकालिक आणि युनिव्हर्सल मार्ग आहे. आजची ही सखोल चर्चा खऱ्या अर्थाने डोळे उघडणारी आणि मनाला शांत करणारी होती. नक्कीच. पण जाता जाता आपण सगळ्यांनी एका अतिशय महत्त्वाच्या आणि थोड्या वेगळ्या मुद्द्यावर विचार करायला हवा, जो या चर्चेतून मला प्रकर्षाने जाणवला. कोणता मुद्दा? आपण पाहिलं की स्वामींचे कठोर शब्द आणि त्यांचा शांत मौन हे त्या साधकांसाठी शिक्षा नसून तो त्यांच्या आत्मबोधाचा आणि परिवर्तनाचा मुख्य मार्ग ठरला. अगदी बरोबर. आपण त्यांना केवळ जीवनातील अडथळे, संकट किंवा आपलं दुर्दैव मानतो. आपण त्याबद्दल तक्रार करत राहतो. पण असं असू शकेल का की हे सगळे अडथळे आणि ती अस्वस्थता म्हणजे आपल्याही आंतरिक बदलासाठी, आपल्या स्वतःच्या आत्मविकासासाठी निसर्गाने किंवा त्या उच्च शक्तीने दिलेले छुपे मार्ग आहेत? कदाचित ती कठीण परिस्थिती आपल्या अहंकाराला मुद्दाम ठेच पोहोचून आपल्याला अधिक शुद्ध, अधिक शांत आणि प्रगल्भ बनवण्याची संधी तर देत नसेल? खूपच सखोल विचार आहे हा. जसं स्वामी आपल्या भक्तांना घडवत होते, तशीच ही परिस्थिती आपल्याला घडवत तर नसेल? या अतिशय महत्त्वाच्या आणि अंतर्मुख करणाऱ्या विचारावर आपण नक्की मनन करूया. हो, नक्कीच. आजच्या या सखोल चर्चेत आपण इथेच थांबूया.
लवकरच पुन्हा भेटूया अशाच एका नव्या, रंजक आणि माहितीपूर्ण विषयासह. तोपर्यंत स्वतःचा शोध घेत रहा.